आपने जो पेन रखा है आई एम कम्प्लीटली बोल्ड। सिर्फ आपके लिए पहना है। वैसे ये नाम आपका क्या? मूमल। मूमल मतलब? मूमल एक जैसलमेर की राजकुमारी थी। उसकी प्रिटी आईज, ब्यूटीफुल लिप्स एंड लंबे बाल, तो शायद मम्मी पापा को लगा कि ये सब फीचर्स मुझ में हैं। आप बहुत खूबसूरत है मैम। थैंक यू। ओह गॉड। आप किसके साथ आई हैं? सर अपने हस्बैंड के साथ जलने की बदबू आ रही है। व्हील ऑफ फॉर्चून दुनिया का नंबर 1 गेम शो सोमवार से शुक्रवार रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाचा कळस उभारायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन। मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत लग्नाचा शॉट या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ। जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया। सर्वप्रथम या सिनेमाचे निर्माते अभिषेक सर, संगीत दिग्दर्शिका योगिता कोळी, सोशल मीडिया स्टार चोंगी अर्थात मंगेश सुनील, संगीत दिग्दर्शक प्रवीण कोळी, छायाचित्रकार राजेश नडोणे सर आणि लग्नाचा शॉट या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक अक्षय गोरे। आणि त्याचबरोबर आपल्या हास्यजत्रेच्या कुटुंबातील प्रभाकर मोरे यांची देखील या चित्रपटात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका आहे। आणि या सिनेमाची नायिका आहे आपल्या सगळ्यांची लाडकी पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदालकर। तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत आहे। मंडळी, आता इथे एका ऑपरेशन मध्ये रंगणार आहे एकांकिकेची तालीम। चला बघूया त्याला पेशंट कशी दाद देतोय तेच पाहायला मंचावर बोलूया आपल्या इब्लिस कलाकारांना। हळू करा। आई 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 इकडे दुखतंय, इकडे इकडे तुम्ही नका करू, दाबताय तिकडेच दुखतंय हो, कळत नाही का तुम्हाला? आई 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 अहो ते ऐका ना, ते तुमचे मुख्य डॉक्टर कधी येणार? मला खूप दुखतंय हो पोटात। अहो तुम्ही पडून राहा ना, ते येतील आता कोणत्याही क्षणी। तुम्ही पडून राहा, चला टेन्शन घेऊ नका, शांत राहा जरा। मला ना ते ऑपरेशन आहे ना माझं, हो अगदी अगदी हर्नियाचं म्हणून। डॉक्टर प्रथमेश, एक्सक्यूज मी, डॉक्टर प्रथमेश, येस डॉक्टर मंदार. सगळं तुम्ही क्रॉस चेक केलंय का? येस येस ॲब्सोल्युटली. ॲब्सोल्युटली तुम्ही बोलू नका. तुम्हाला माहिती आहे आपल्या डॉक्टर भोजनेंना सगळं जागच्या जागी लागतं. येस आय नो ऐका ना, मी दोघे एकमेकांना डॉक्टर आहात हे पटवून देण्यापेक्षा प्रेक्षकांना पटवून द्या की तुम्ही डॉक्टर आहात। सापाची कातडी आणि त्याची तस्करी करणारी टोळी पकडली तर दोघे असाल त्यात, या लेवलचे आहात। व्हॉट अ जोक. यू आर फनी गाय. अहो नाही नाही, मला ना हे झालंय गुले टेन्शन घेऊ नका, साधं हर्नियाचं ऑपरेशन आहे ते. तुम्ही पडून राहा. ओके सिस्टर प्रिया, येस डॉक्टर, सगळी तयारी झाली? ऑफकोर्स डॉक्टरांना लागतं सगळं तसं अरेंज करून ठेवलेलं आहे। सीझर्स आणि स्कॅल्पेल एका ट्रेमध्ये, मग गॉज, कॉटन आणि टॉवेल क्लिप्स एका ट्रेमध्ये, आणि स्कॅल्पेल त्या आधीच्या ट्रेमध्ये, आणि फोरसेप्स वेगळ्या ट्रेमध्ये ठेवलेले आहेत। मी ते विचारतच नाहीये. नारळ, अगरबत्ती, फुलं ती आणली आहेत की नाही? पण ते माझ्याकडे नव्हतं ते दत्तू। हा मॅडम, आणले सगळे आणले, फक्त ते 3D साठी बांबू सांगितले, ते येतील थोड्या वेळात। तिरडीसाठी कुठला बांबू? माझं ऑपरेशन आहे ना हर्नियाचं, बांबू बिंबू पोचवतात की काय? हसू नका हो सारखं. अरे अहो, तुमच्या ऑपरेशन बद्दल आम्ही बोलतच नाहीये. ऍक्च्युली काय आहे, आमचं जे MH हॉस्पिटल आहे, आम्ही एंटर हॉस्पिटल एकांकिका स्पर्धा त्याच्यात भाग घेतलाय. एंटर का इंटर? इंटर इंटर बापरे, प्रेशर आहे ना, प्रेशर आहे. ऍक्च्युली काय हे काय, आम्ही ऑपरेशन ना अशी सहज करून टाकतो, पण त्या स्पर्धेत आम्ही पहिल्यांदा भाग घेतलाय. आम्ही पहिल्यांदा एकांकित काम करणार आहोत. त्यामुळे प्रेशर आहे आणि एक्साइटमेंट पण आहे. चांगलं आहे, ऑल दी बेस्ट. ऑल दी थँक्यू बेस्ट. थँक्यू। हो हो हो. नाही पण असं काय टेन्शन घेण्यासारखं नाही, होईल सगळं. नाही नाही, तसं नाही. टेन्शन घेण्यासारखं असं कसं तुम्ही बोलता? टेन्शन का आलंय ते तुम्ही समजून घ्या. काय झालंय ना, पहिली तो गोष्ट, ज्या दिवशी ऑपरेशन असतं त्या दिवशी आम्ही काहीही इतर गोष्टी ठेवत नाही. पण नेमकं काय झालं,
आज ऑपरेशन आहे, पण ह्याच्या आधी आम्हाला माहिती होतं की आज ऑपरेशन वगैरे काही नाही आहे. आणि आज आहे ना आमचा लास्टचा म्हणजे आमची लास्टची एकांकिका होती. अचानक आम्हाला कळलं की आमची पहिली एकांकिका आहे. म्हणजे तासाभरातच आम्हाला एकांकिकेला जायचं आहे. म्हणजे जे समोरचं हॉस्पिटल जे आहे, जे स्पर्धेत ज्यांनी भाग घेतलाय त्यांनी सरांना आमच्या कन्व्हिन्स केलं. नाही ऐका, म्हणजे आमचे भोजने सर आहेत ना, त्यांना कन्व्हिन्स केलं की जरा आमची इमर्जन्सी आहे, तर तुम्ही जरा ॲडजस्ट करता का, तुम्ही पहिलं करता का, आम्ही 6वं करतो. आमच्या सरांना बघितलं तुम्ही ह्युमन बिंग, कोण तुझं? कोण? ह्युमन बिंग, ह्युमन 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 बिंग. ह्युमन बिंग ह्युमन बिंग. मग सर म्हणाले की ठीक आहे हरकत नाही, तुम्ही 6वी करा, आम्ही पहिली करतो आणि तुम्ही तुमच्या ऑपरेशनचं टेन्शन घेऊ नका, आम्ही साफ करून निघू. एक मिनिट, मुळात माझ्या ऑपरेशनला हे साफ अशा आवाजच येतं कामा नाही. कळलं का? माझं आरामात करा, घाई करू नका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बॉयज. गुड मॉर्निंग. येस अँड ऑफ कोर्स यू प्रिया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग डॉक्टर. ऑल सेट. येस डॉक्टर. यार, माझं ना पोटात दुखते. बसा बसा तुम्ही. खूप पोटात जास्त हां दुख. हां 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 हे सगळं किरकोळ आहे माझ्यासाठी. होय? फर्स्ट ऑफ ऑल आय एम सॉरी. कशाबद्दल? मला यायला थोडा लेट झाला. अरे नाही आता आलाय तर फक्त. नाही नाही ते करतो मी, पण काय ना मला कालपासून जरा टेन्शन आहे. रात्रभर डोळ्याला डोळा नाही, त्यामुळे ना सकाळी ॲसिडिटी, लूज मोशन सगळं एकत्र झालं. शुगर पण कमी झाली माझी. सर एखाद्या डॉक्टरांना बोलवूया का पटकन? मीच आहे ना. सॉरी सर. हां शुगर कमी झाली त्यामुळे विकनेस आला आणि अजूनही हात थरथरत आहेत. पहिलीच वेळ आहे ना माझी ऑपरेशनची. ऑपरेशन. मी म्हटलं ना हे किरकोळ आहे माझ्यासाठी. ऑपरेशनचं काय असतं ना, हरियाणा आहे ना, हरियाणा त्याचं कसं बाहेर आलेलं असतं ना, त्याला फक्त करंगळीनं आत ढकलायचं, 2 बोटांनी शिवून घ्यायचं, 3 बोटांचं काम आहे. अहो पण तुम्ही हरियाणा बोटाने आत ढकलल्यावर माझा पंजाब दुसरीकडून बाहेर पडला. हरियाणा पंजाब मुळात ते हरियाणा नाहीये, हरणी आहे. तुम्ही सगळे चुकीचं म्हणताय. बघितलं? एवढं सोपं नाही आणि एवढं नाहीये ते. आणि ऍक्च्युली प्रेशरमुळे असं होतंय ते. pressure. बरोबर आहे. काय मी पहिल्यांदाच म्हटलं मला ना, ना मी पहिल्यांदाच ऍक्टिंग करतोय. या बरं म्हणजे मला डायलॉगचं टेन्शन नाही आहे. डायलॉग सगळे पाठ आहेत, बरं बरं. पण अशी मुवमेंट घेऊन स्टेजवर आलो ना की डोळ्यासमोर भोळ येते. काय सांगताय? सगळं विसरायला होतं. नाही नाही पण हरकत नाही, होईल. म्हणजे मी पण पहिल्यांदा काम केलं होतं. अच्छा. होईल. पण आता तुम्ही ते काही लक्षात घेऊ नका. फोकस पेशंटचे व्हायटल्स ओके. येस सर. उत्तम. एनेस्थेशिया दिला? नाही. प्रथमेश डॉक्टर. सर येस. उलट बोलताय हो. प्रथमेश डॉक्टर आणि सर यस असं म्हणताय. तर ते- डॉक्टर प्रथमेश यस सर असं तर म्हणा. ते एकांकिकेचं प्रेशर आहे त्यामुळे. बरोबर आहे. प्रथमेश डॉक्टर. सर येस. लवकर करा. एनेस्थेशिया का नाही दिला? डॉक्टर प्राजक्ता कुठे आहेत? सर त्यांना आज बोलवलं नाही सर. व्हॉट? का? सर त्यांना काल आपण नाटकातून काढून टाकलं ना. अरे हो. वाक्यांपेक्षा जास्त टर्र हेच करायचं त्या. आणि तालमी दरम्यान आहे ना सतत ध्यान आणि टाळ्या तेवढ्याने होत नाही ना. अहो पण त्या अनेस्थेशिस्ट आहेत ना. नाही. मग त्या पाहिजेत ना इकडे. माझं ऑपरेशन आहे नाही का. बोलवा त्यांना. होईल ना, पण तुमचं एनेस्थेशियाचं काम होईल ना. आपले डॉक्टर आरोही असतील ना. नाही आहेत सर. वाय? ते इंटर हॉस्पिटल सोलो सिंगिंग कॉम्पिटिशनला गेलेत सर. अच्छा 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 अच्छा. वा वा काय कमाल गातात त्या. त्यांचं ते फेमस गाणं कुठलं? पेरा पेरा तर साखर भरला. फॅन्टास्टिक गाणं आहे ते. तेच गाणं गाणार आहेत का त्या? हो सर. चॅम्पियनशिप आपल्याकडेच आहे. अंबल मारून जिंकतात. अरे पण कळतंय का, तुम्ही हॉस्पिटल आहे ना. स्वतःची कामं सोडून विविध कला गुणदर्शन दाखवत फिरताय जगभर तुम्ही. ऐका ना. येस काय आहे मला खूप दुखत आहे. अरे नाही कळतंय मला ना एनेस्थेशियाचं काय करायचं? सर 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 मी देऊ का? हॉस्पिटलला कोणी टीटीचं इंजेक्शन घ्यायला आलं की मीच ठोकतो. तो म्हणाला. ए बाळा, ठोकायचं नाहीये, इंजेक्शन देतात. आणि टीटीचं इंजेक्शन आणि हे एनेस्थेशिया हे वेगळं आहे. हे हेवी आहे. थांबा जरा. हा दत्तू बळा. दत्तू कम हिअर. ऐका ना, कम इयर म्हणून स्वतःच गेला. तू एनेस्थेशिया देऊ शकशील? हो सर. यू आर कॉन्फिडंट? यस सर. पेशंटच्या जीवाची रिस्क आहे. ठोकतो सर. काय ठोकतो? अहो ऐका ना, नाही हा करणार हो. चेहरा बघाव त्याचा. हार्डवेअर मध्ये काम करणारा वाटतो. ए छोटू 3 बल्बला या लेवलचा आहे तो, बाकी काही नाही. संधी द्या सर.
नाही ऐका, हे कोण स्टाफ गोळा केलं? मला ना खूप दुःख, मला ना सहन नाही. मिस्टर चौगुले, मी तुम्हाला म्हटलं ना तुमचा प्रॉब्लेम आपण लगेच सॉल्व्ह करूया. आता मला सांगा, हे सगळे माझ्याबरोबर जे आहे ते शिकणार कधी? हो, बरोबर आहे. त्यांनाही संधी मिळायला हवी ना. आता मी एक नामवंत सर्जन आहे, हो. पण मला ऍक्टिंगची संधी मिळाली ना. हो. रंगभूमीनं माझी रिस्क घेतली ना. अहो पण तुम्ही जर उद्या वाईट अभिनय केलात रंगभूमीवर, कोणी म्हणणार नाहीये. हा शिंकला ना तिकडे, माझा जीव जाईल इकडे, कळतंय का तुम्हाला? चौगुले सर, सर पे कफन बांधने वाले मौत से नहीं डरते. ए, जा रे जा, घर मागे जा, चल. होईल, मला ना कुणाशी बोल, मला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही रिलॅक्स करा. खूप दुखतंय पोटाला यार. सर सर अनेस्थेशिया रेडी आहे सर. सर बघा, हे रे, हे तू बघ, थोडं कमी करतो सर. तुझं तू बघ रे. सर बघा, तरी पण बघ. सर, अजून थोडं कमी करतो सर. अरे कारण अरे आता संपेल तो काय, पडलेला चाटू आणि बेशुद्ध पडू. अरे एवढा कसा संपवतो, पुरणार नाही रे मला इथे. चौगुले, चौगुले. 5-1 मिनिटात उतरेल सगळं रे हे. चौगुले बसा, शांत व्हा, शांत. मला सांगा तुमचं शिक्षण किती झालंय? माझं शिक्षण तेव्हाची आहा. क्या बात आहे. दत्तू अनेस्थेशिया क्षेत्रामध्ये तुझं पदार्पण झालेलं आहे. वा वा वा. थँक्यू. तुझा चेहरा बघितला तेव्हाच मला कळलं तू ठोकणार. असं कोण इंजेक्शन मारतो? असं मारलं त्यांनी, असं मारायला पाहिजे ना काय? पण होईल. तुम्ही काय काळजी करू नका. इथे काय जाणार. कडक व्हायला लागला. वाटतंय हो. काँग्रेट्स. एनएसएसच्या वर्क करतोय. पटापट. पटकन ओटी मध्ये घ्या, ऑपरेशनची तयारी हो सर, मी तयारी करते ऑपरेशन. भोजने सर, प्लीज सर. येस. Sir, we have only 45 minutes to reach the one act play competition. If we not reach, otherwise we will disqualify. And we will disqualify, then we have the route. डॉक्टर मंदार पाणी प्या. बरं दिलं. Thank you. नाही. डॉक्टर मंदार. डॉक्टर प्रथमेश. हो मला स्ट्रेचर. होय हो, मी झोपतो. ओके. सावकाश पण करा. मंदार डॉक्टर बरोबर बोलतायत. हो, ही इज राईट. आपल्याकडे आता वेळ नाही आहे. सर, आपल्याला लगेचच परफॉर्मन्सला जायचं ना. Yes, sir. म्हणजे आत्ता आपल्याला तालीम करणं गरजेचं आहे. हो सर. मला असं वाटतं आपण ऑपरेशनच्या आधी रिहर्सल करायला पाहिजे. नाही चालेल, सर, चालेल. चालेल सर. लोकल अनेस्थेशिया दिलाय ऑलरेडी मला. तू ते तो देईल ना, दुसरं ठोकेल ना तो. अरे ठोकेल नाही. पेशंट म्हणून एक माणूस जेव्हा झोपतो, ए, पटकन. हे बघा, तुम्हाला कारणं द्यायची आहेत का? नाही, सर. आपल्याला वेळ नाही मिळाला म्हणून प्रयोग फसला असं बोलणार आहोत का आपण? नाही, सर. आपल्याला जिंकायचं ना. या वर्षी करंडक फक्त आणि फक्त आपण आणणार ना. वी कॅन डू इट. चिरीबिरी 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 चिरीबिरी. इकडून आले. इकडून आले. वरून आले. खालून आले. ए, माझे ऑलरेडी खालून वरून गेलेले आहे. काही करू. ऐका रे, अरे ये तो खाली झाकी है, सवारी अभी बाकी है. ये तो खाली झाकी है, सवारी अभी बाकी है. अरे काय चाललंय रे हे? अरे ऑपरेशन मध्ये जेव्हा आई, अरे ऐका ना. स्पर्धेचं वॉर सुरू. जीवाचं रान करू. बक्षीस पोत्यात भरू. नावात आमच्या MJ. नावात आमच्या MJ. शंख कुठला? सर तुम्ही शंख वाजा ना. ए, मला असं ऐनवेळी सांगू नका रे. सर द्या ना. घेतो तुम्ही घेतो. अरे नाही रे, कुठला शंख आहे? स्वागत. रंग देवता नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करू. MJ हॉस्पिटल सादर करीत आहोत हृदयस्पर्शी विनोदी एकांकिका डॉक्टर मारी त्याला कोण तारी, अर्थात राजाला झाला चिकनगुनिया. अरे भिकारडा शीर्षक आहे रे. तिथे जजेसना लात मारताना हाकल. ऐका रे माझं. काय करताय? काय तुम्ही सिंहासनावर बसलेले आहात. कुठलं सिंहासन? अहो, इकडे राजाचं सिंहासन. इकडे बसा. Yes, sir. इथे बसा. कार्टन. रेडी. जा. जा. हो? जा. लाईट दिलाय. हे नको आहे, चल.
आबूराव बाबूराव काय झालं बाबूराव? काय झालं बाबूराव? सर ते मजा येत नाही, फील येत नाही. अरे यार नाही सर, ते बीट बीट द्यायचो ना आपण आहे ना, बीट आहे बघ ना. हे घे बीट तू घे बीट. नाही सर, मी नाही देऊ शकत, मी काम करतोय ना. अरे कुठलं पण काम करायला तयार पाहिजे ना आपण. तसं नाही, माझं ते कॅरेक्टर नाही सर. तुझं आहे. प्रिय तू आहे नाही माझं पण आहे ना सर कॅरेक्टर. तू पटकन ये. नाही नाही सर, सर लाईट देतो मी लाईट लाय. मग काय झालं सर एवढंच करत आहे. नाही सर नाही जमणार. नाही मग आता कोण वाजवणार मी मी खुणवलं की फक्त वाजवायचं. नाही ए तू कर कप आत्ता बॅकस्टेजचं काम करशील तर उद्या लीड रोल मिळेल करणार ना. नंतर येशील माझ्या मागणं मला काम पाहिजे आत्ता कर सुरुवात आत्ता कर अरे सुरुवात. नाही ना. मी खुणवलं की फक्त वाजवायचं बस चले. हे वाजवा हे वाजवा धन धन तरक धन धन तरक असं केलं की वाजवा. कोण कोण दिले की वाचा. चलो एंट्री. लाईट. अरे नाही ना हे करायचं आहे. आबूराव काय झालं बाबूराव? आबूराव आम्ही असं ऐकलंय की आपल्या राजाला चिकनगुनिया झालेला आहे. वय वय, मी पण तसंच ऐकलंय. म्हणजे राजा मारायला टिकलाय वय. मग अरे नट आहेत का पॉपकॉर्न आहेत ते उड्या मारतायत सारखे. असं नाही करत हो, वाचवा ना, नाटक. त्यांनी खूण केली. दंतरक तुमची एंट्री तुमची एंट्री एंट्री त्यांच्या एंट्रीला ना भांग पांग पांग भांग पांग 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 तसं वाजवा. एवढा वाजव वाजवा. रेडी रेडी. पांग 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 भांग. अरे कुठला राजा असा येतो कुठला राजा? हा पाय आणि हा हात पाहिजे. बस ना भाई तू. बसा बसा. पटत नाही. महाराजांचा विजय असो. कोणी सांगितलं राजा मृत्यू कोणी सांगितलं राजा मारायला टिकलाय? हा बस. कोणी सांगितलं राजा मरणाला ठेकलाय? शत्रू सैन्याला आणि त्यांच्या राजाला काय करण्यासाठी? गाफील ठेवण्यासाठी आम्हीच ही उडवली वावडी हा? वावडी वावडी. आम्हीच ही वावडी उठवली. बरोबर हा? बरोबर उठवली बरोबर. उठवली बरोबर आहे. वावडी उठवली. पण महाराज वावडी जरी असली तरी देखील ही बातमी कानावर पडल्याने आमच्या काळजाला काय बरं चरे पडले असतील. बेगम पुढे काय? तुम्ही आमच्या आयुष्यात असाल तर आम्हाला कसलीच काळजी नाही. अरे आता आपण एका टीमचे म्हटल्यावर ते असणारच आहे पण आता मला वाक्य सांगा फक्त. वाक्य सर वाक्यच आहे सर. तुम्ही आमच्या आयुष्यात असाल तर आम्हाला कसलीच काळजी नाही. हे माझं वाक्य हो हो कदाचित कधी ठरलं? आहे. हे माझं वाक्य मला माहित नाही सर. अरे माहित नाही कसं? 15 दिवस तालीम कशासाठी केली आपण? तुम्हाला माझं दुसरं वाक्य लक्षात नाही? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अरे तुम्ही पण होतात ना 15 दिवस. आउट. मला माहिती भांबाक पंग पंग तू. सॉरी सर. असा होणार आहे का प्रयोग? सॉरी असं होणार नाटक आपलं? नाही हा? काय वाक्य आहे माझं? तुम्ही आमच्या ते आयुष्यात घेतो हा घेतो त्याच्या पुढचं चल. असं नाही चालणार परत. नाही चालणार हा? हे हा चल पुढचं. हा पुढचं. सर बसा. हा ठीक आहे. नाही ते आता ते झालं आधीच. सॉरी. तुम्हाला खात्री आहे ना? मला खात्री आहे फक्त चांगली मेहनत केली ना चांगला परिणाम मिळेल. नाही डायलॉग आहे सर. माझा डायलॉग आहे. तुझा डायलॉग तू घे ना. नाही माझ्याकडे कशाला बघते तू? माझ्याकडे बघून बोली तर मला वाटतं मी माझा डायलॉग विसरलो यार. त्या तुम्हालाच बोलणार कारण त्या तुम्हालाच बोलल्या पाहिजे. नाही तुम्ही महाराज आहात ना. मी कधी बोललो मी बेगम आहे तू महाराज आहे? असं काय नाही. असं नाही रे. तू तुझं वाक्य घे समोर बघून बोल. तू मला कन्फ्युज नको करू. तुम्हाला खात्री आहे ना? हा मग पुढे कोणचं आहे? तुमचं काय सर तुमचं महाराजाचं वाक्य आहे ना सर. कुठलं? सर तुमचं असं वाक्य आहे की शत्रू सैन्याविरुद्ध आम्ही हा, केलेलं- बस. शत्रू सैन्याविरुद्ध नाही पूर्ण वाक्य सांग. शत्रू सैन्याविरुद्ध आम्ही आखलेला डावपेच हा आमच्याच अंगलट तर येणार नाही ना. एवढं मोठं वाक्य. वा, 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 मी. वा, वा, वा. एवढं वाक्य हा? हे नाही यार असं 11th वर नका सांगू यार तुम्ही. नाही सर असं नाही होत. चालते मंदार नाही डॉक्टर मंदार येस सर. अशी सवय येईल. नाही सर. हा? नाही. नाही असं नाही होणार यार. मला नका सांगू तुम्ही एवढं. आहे सर तुमचंच वाक्य आहे सर. नाही रे एक काम कर. तुझं वाक्य हे पाठ आहे. तू घे चल सर पुढे. मी हे अरे नाही ना घे ना तू. एक वाक्य आज घेशील मला पुढे खूप वाक्य आहेत रे. आता हे वाक्य तू सांभाळ.
किती लक्षात ठेवू मी पण. हा ते कसे हा? ते कसे हे घे तुम्ही. नाही हे माझं आहे हे माझं वाक्य असेल. यार तुझं वाक्य ते मला का सांगतेस तू? एक मिनिट. हा, हा. तुम्ही डॉक्टर आहात ना? ही नर्स आहे. आहे ना? ही हॉस्पिटलमध्ये आहे. हा. नाटक करताना तुम्ही महाराज आहात. ही तुमची बेगम आहे. जेव्हा बेगम डायलॉग म्हणते तेव्हा महाराज उत्तर देणार. जेव्हा ऐका ना, जेव्हा नर्स बोलते तेव्हा डॉक्टर उत्तर देणार. एवढा फरक आहे का? भंपक तुमच्या आई. बरोबर आहे. बरोबर आहे सर. हे कुठलं कॅरेक्टर आहे? नाही ते हे कुठलं कॅरेक्टर आहे? ते म्युझिशियन. अरे माझं हे करा ना बाबा. हे मला आम्हाला लगेच प्रयोगाला जायचं. तुम्ही जरा कॉपरेट अरे करा. हो, पण मला हे दुखताय ना मला. प्लीज कॉपरेट करा. चला पुढचं कोणाचं? सर ते कसे झालं माझं बोलून. झालं. मग पुढे सर तुमच्याच वाक्याच्या पुढे तुमचंच वाक्य आहे. अरे मी एक पात्री प्रयोग करतोय का एकांकिका करतोय काय कळत नाही. अरे काहीच बोलत नाहीयेस तू. सगळं हेच बोलताय. पात्री कुठला प्रयोग आहे तुझा? आता प्रेक्षक पण नाही सर मी प्रेक्षक पण गोंधळ घालू लागलेत. बरोबर आहे. नाही शिस्तीत होऊ सर मी वाक्य सांगतो. तुमचं वाक्य काय? आम्ही मृत्यूशयावर आहोत तरी आम्हाला कोणाची भीती नाही. अरे जो असेल त्यांनी समोर यावं. अरे हे राज्य माझं आहे आणि माझंच राहणार. याला काय अर्थ यार? एवढं वाक्य परत मी घेत बसू तर माझं कधी करणार पुढचं यार? असं नाही होणार. पण सर हे तुमचंच वाक्य आहे सर. तुझं पाठ आहे? हा सर. उगे सर असं नाही होऊ शकत सर तुम्ही मृत्यूशय्येवर आहात. तो कसं- सर काल स्पर्धेत कोणी लॉजिक बघत नाही, फक्त परफॉर्मन्स. तू थांब तिथे. सर तुम्ही हे सगळं बोलून पुढे येता, तलवार काढता आणि बोलता यलगार. नाही हे नाही हे रे मी माझं नाही रे हे. सर हे पहिल्या पानावरचं आहे सर. नाही मला नाही जमणार. हे तू घे. तू घे ना. मी नाही. तो नाही घेऊ शकत सर. मला अरे मुवमेंट घ्यायला लागलो की मला विसरायला होतं. तू घेशील? मी कसं घेणार सर? याच्या आधीच मी बोललोय ना वाक्य. आम्ही मृत्यूशयावर आहोत. तू ये पटकन पटकन आहे. हा काय बोलायचं सांग. यलगार. एल्गार बोल दाखव. जलगा बस हे वाक्य तू बोलशील. तो कसं घेणार? बोलल्यानंतर तलवार काढायची. सर तो लाईट करतो Lights ना. नाही, sir, मी. चार जणांची एकांक आहे. 1 2 3 4. तो नाहीये एकांकिकेत. तू नाही नाही. काय अर्धा तू अरे यार. एकांकित का नाही आला यार? अरे यार. हा? असं नाही करायला पाहिजे. चल कर ना. एक शब्द बोल एल्गार लगेच लाईट कर ना. एवढं काय कठीण नाही ना ते. अरे हे कुठलं नाटक बसवताय तुम्ही? नाही, नाही होईल ना. तू कर तू. मी बघतो. अरे हे चूक. अरे असं नाही. गेला पटकन चल ना. हो, चला. जलगार ब्लॅकआउट. आत्ता लागलेली एनर्जी आहे ना तशीच लावायची फक्त. ओके, आता ब्रेक घेऊ आपण आणि मग आत्ता जे चेंजेस सांगितलेत पटकन 15 मिनिटात मला रेडी पाहिजेत. कारण लगेच आपला प्रयोग आहे. म्हणजे तुमचे सगळे डायलॉग आम्ही पाठ करायचे. सगळे पुढे मला खूप आहे ना. हा, कळलं. चल आता आपण चहा पिऊन येऊ. चल डॉक्टर म्हणतात एकदम मारू. कळलं तुम्हाला? मला हलगर्जीपणा नको अजिबात. हे गेले. अरे हे असे कसे जाऊ शकतात पेशंटला सोडून? जाऊ दे. मी यूट्यूबवर बघतो आणि माझंच ऑपरेशन करतो. दुसरा माझ्याकडे पर्याय नाही आहे. हाऊ टू ऑपरेट हर्निया. कट मारा. आईच्या गावात 3.5 मिनिटं जाहिरात. अरे कट मारा. एकदम तबला तोड परफॉर्मन्स. कसं एकदम बंपक पम पम कडा घासून पुरे वाट लागली. येस प्रसादा. एक उत्तम सांघिक सादरीकरण होतं. उत्तम विषय होता आणि त्याचा एक वेगळा स्पीड होता. त्याच्यात एक वेगळी गंमत होती. मध्ये मध्ये तर तू जेव्हा ओमकार वाक्य विचारत होतास तेव्हा आम्हाला कळत नव्हतं की तू खरा विसरलायस का परफॉर्मन्स मध्ये. इतकं नॅचरल. खरंच विसरला होतास. एकदा खरं विसर. एकदा खरं विसरला पण त्यांनी असं गुंडाळलं. अफलातून उत्तम सादरीकरण. फारच मजा आली. वंडरफुल. सोनाली ताई. हॅट्स ऑफ गाईज. मला यावं लागेल तिकडे. मंडळी प्रेमवीर ओंकार राऊत यावेळी भेटायला आलेला आहे एका करोडपती मुलीला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची श्रीमंती अनुभवण्यासाठी. ज्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया दादरचा अमोल पलेकर ओंकार राऊत, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर यांना.
Hello, people. Hello. Hi, guys. Hello, sir. हाय Hello, सोनाली मैम. प्रसाद सर, हमारे दोस्त है शुभम देसाई. उन्होंने कहा है अगर इजाजत हो तो. शाद नहीं, कैसा है कि मौसम बदल गए पर आदतें नहीं बदली. ख्वाहिशें खर्च हुई पर चाह नहीं बदली. ओहो तुझे देखे बगैर त्योहार रास नहीं आते. हमने भगवान बदल कर देखे पर दुआ नहीं बदली. ये ऐसी दुआ है. दुआ एक ही है कि चांगली मुलगी मिळाली पाहिजे, छान सुशील सुंदर मुलगी मिळाली पाहिजे, तिच्याबरोबर माझं लग्न झालं पाहिजे, आम्ही आमच्या 2 BHK मध्ये राहू, मस्त आमची 2 जुळी मुलं असतील, एक मुलगा एक मुलगी, ज्यांची नावं आम्ही सोनी आणि मराठी ठेवू. दिस इज द परफेक्ट लाईफ, परफेक्ट पिक्चर. असा पाहिजे लग्नाचा शॉट. आणि हा लग्नाचा शॉट व्हायला पार्टनर परफेक्ट पाहिजे, बेस्ट पाहिजे. अमीरदा, आज समोर कोण नाही? वाचलास रे? काय आहे? मला दिसत नाहीये. मला फक्त बेस्ट गोष्टी दिसतात. मीडियोकर गोष्टींकडे मी बघत नसतो. कारण की बेस्ट असायला प्रोसेस पाहिजे, पेशन्स पाहिजे. काय दुधाचं दही पटकन होतं, तूप बनायला वेळ लागतो. मी तो आहे, मी तूप बनवणार आहे. मी तूपकर आहे. आय एम दॅट गाय. आय एम खरंच म्हणजे कसं आहे, बेस्ट गोष्ट हवी असेल तर हे पाहिजे आपल्याला. आम्हाला माझी लव्ह स्टोरी पण बेस्ट करायची आहे. जस्ट लाईक हीर रांझा, लैला मजनू, रोमिओ जुलियट, ओंकार ऋत्विका. मी नाव घेतलं की काय चुकून. अब ठीक है, जबान पे नाम आ ही गया है तो कहानी बता ही देता हूँ. ऋत्विका नाव आहे. नाव जेवढं कठीण आहे तेवढंच ती मुलगी सोपी आहे. हा खरंच हे करोडोत एक आहे आणि करोडपती सुद्धा आहे. प्रसाद सर, तुमचा मित्र, तुमचा भाऊ, तुमच्या नेक्स्ट फिल्म मधला लीड हिरो लग्न करून करोडपती होणार आहे. काही लोक जळतील इथे, म्हणतील स्किट संपल्यावर तर जाणारच आहे. वा वा वा. फॉर FYI मी आधीच्या एक्सपिरियन्सवरनं मी तिला आधीच विचारलं की लग्न करायचं असेल तरच भेटायला येईल. आणि ती काय म्हणाली? मी तुझ्यासारखाच मुलगा शोधत होते. अ बॉय लाईक मी. मागे बघ. गरिबांचा राहुल रॉय आला. 67 अपचा लोगो आला. वर्ष नवे भीक जुनी. पॅटर्न काय तुमचा बदलत नाही. कशाला आलायस इथे? ऑर्डर घ्यायला ना. ऑर्डर घे. सर ऑर्डर नाही घ्यायला आलो सर. मग तुमचा रेकॉर्डच आणलाय सर, इतिहास आणलाय मी. काय ते? 27 डेट केल्यात तुम्ही इथे, सगळ्या असफल आहेत. मित्रा, डेट नाही रे, प्रेम यशस्वी कर. हीच लाकेगिरी बंद करा आता. निघ इथून. मी आधीच सांगतोय तुला, कळलं ना? निघ इथून. मला ना या माणसाची काळजीच वाटते बाबा. ठीक आहे. किती वाट बघायची. हो ना. ओंकार, प्लीज माझ्या समोर येऊ नकोस. हे सौंदर्य बघायच्या आधी मला माझं मन एकवटून घेऊ दे. हाय 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 हाय. अरे यार, कितनी उम्र गुजर जाएंगी इस हुस्न को तराशते हुए. ए खुदा, तूने मुझे एक ही जिंदगी क्यों दे दी. किती गोड दिसते. कळलं नाही ना तुला? राहू दे, कोई बात नाही. किती गोड आहेस तू. या थँक्यू या. ऋत्विका. इट्स ऋत्विका. मला माफ कर, ऋत्विका. या मी तुला ऋत्वी म्हणू का? आता तू काही म्हण, मी तुझीच आहे ना. संपवूया ना आज. नको कॉमेडी. आज कॉमेडी नको, संपूया. बरं झालं फोन आला, सगळं सुटत होतं. जस्ट अ सेकंड ना. येस येस. हा हॅलो. व्हॉट यू मीन पार्किंग नाही आहे या? ए मग माझी फॉडी काय रस्त्यावर लावू काय मी?
Oh, please. Oh my God. Let me handle this. Yeah. काय झालं Just a second. Manager. मॅनेजर Manager. मॅनेजर Manager. मॅनेजर वगैरे काय प्रकार आहे का इथे ती अफवा सर इथे मी वेटर आहे फक्त Manager. Oh, आज हे आहेत please. अच्छा, अच्छा, काय Manager. You're not manager, yeah? नाही हवे. Okay, bye, yeah. There is no parking. बाय भैया पार्किंग नाहीये का सॉरी मॅम आमच्याकडे पार्किंग नाही ॲक्च्युली आमचं हॉटेलच इलिगल आहे Oh gosh. कधी पण बुलडोझर चढवतील Oh gosh. ऍक्च्युली चढवायला आले होते पण त्यांना पार्किंग नाही मिळाली म्हणून परत गेले Oh gosh. Oh gosh. Uncle, is this hotel? Yeah, this is, This is very cheap, huh? No. Very cheap. They don't have in parking, yeah. रिथवी इन फ्रंट ऑफ हॉटेल देर इज अ पान टपरीवाला What panted? पान टपरीवाला तो माझा मित्र आहे मी त्याला सांगेन आपल्या गाडीकडे लक्ष ठेवायला काही काळजी करू नकोस इथे सगळे ओळखतात मला हे वरच्यावर येतात इथे Seriously, no, uncle. इट इज सेफ Safe है ना? सेफ म्हणजे तुझं हृदय माझ्याकडे जेवढं सेफ आहे तेवढं सेफ Oh, you're such a cutie, yeah. Yeah, मी सांगते ड्रायव्हरला. ओके ओके तुझा हात बघू जरा Huh? ये बस Oh, my zipper. आय एम सो सॉरी Yeah. आय एम सो सॉरी तू हॉटेलमध्ये सिपर का घेऊन आलीस Oh. आणि मी येतं आपल्याकडे Oh. तुला खरं सांगू का Yeah. तू ना टायटॅनिक मध्ये असली असतीस ना टायटॅनिक कधीच नसती बुडली Why? तुला बघून तो आईसबर्ग आधीच वितळला असता ना आणि म्हणे प्राजक्ता म्हणल्यानंतर निम्मी गाडी वळून बघते. Are you okay ना बाबा? आय एम टोटली तू आल्यानंतर मी MK ओके काय हे रित्वी Yeah. एक मला प्रश्न पडलाय कसं आहे कसं आहे मला कळत नाही तू एवढी गर्भश्रीमंत तू माझ्यात असं काय पाहिलंस Actually तुझ्यात काहीच नाहीये. काय No, I didn't mean like it. मला तसं बोलायचं. I explain, बाबा. I explain it, okay? काहीच नाहीये हे एक्सप्लेन करण्यासारखं पण काहीच नाहीये मी No, no, no. काहीच नाही आलं तू काय सावरणार आहे? लिसन ना बाबा लिसन ना ऍक्च्युली काय आहे मला तुझा जो साधेपणा आहे ना तो भोवला ओके भावला या थँक्यू सो मच हा मॅडम काही ऑर्डर वगैरे तुमची या बया वन एगिलो ऑलिव्ह प्रॅपचिनो अँड सॉस स्टिक विथ टर्टल सॉस अँड सीझर ड्रेसिंग प्लीज हे काय आणले आज तुम्ही? जे तुला माहित नाहीये ती अच्छा पण कळलं काय काय मसाले भात ट्रॅफिक जॅम गुलाब जामुन डिश कळली काय नाही, तुला पण नाही येते. व्हॉट हॅपन बाबा कसं आहे रित्वी या बाबा जी आता डिश इथे मागितली असती इथे नाही मिळणार आहे अगं ज्यांच्या हॉटेलसमोर कधीही बुलडोझर येतं म्हणजे ए आया रे म्हटल्यावर लगेच आवरता येईल अशाच डिशेस मिळतात इथे वडापाव मेदू वडा शिरा उपमा पव उपीट फार फार तर ब्रेड पॅटीस गर्ल लाईक मी सिरियसली उपमा गर्ल लाईक मी ओके ओके I आपण त्यांना can't. फॅन्सीतल्या फॅन्सी चॅलेंज म्हणून सँडविच करायला सांगूया या दॅट साऊंड्स गुड या Good, good. या सँडविच प्लीज वन सँडविच प्लीज बाया आणि तू काय घे ओ तुला भूक नाही लागली का मला खूप भूक लागली आहे देन प्रेमाची यू आर सच अ क्यूटी या नॉट हग या यायचं नाहीये खूप भूक लागली या प्रेमाची म्हणजे कोणी माझ्यासमोर प्रेम आणून ठेवलं ना यू सो फनी रित्वी यार आपण लग्न एकदम थाटात करूया या आपण लग्न म्हणजे लंडनला जाऊया लंडनला लग्न करूया तिथेच थांबूया हा मग मी असं ना ओव्हरकोट घालून टाय घेऊन पाईप घेऊन वगैरे असा फिरत असेल हा तू पण येशील तिकडे काय नो नो बाबा आय हॅव अनदर प्लान्स ओके ओके मायामीला जाऊया नो नो बाबा आय हॅव अनदर प्लान्स सांग, ओके सांग, ऍक्च्युली काय आपण लग्न करूया ओके देन आपण लग्न करून आपण सगळं विकून टाकूया आणि आपण भीक मागूयात अंकार मला भीक मागायची आहे कळलं या काय ओंकार मला भीक मागायची
मागायची आहे भीक. कशाला भीक मागायची आहे? येस, बिकॉज आपला पॉडकास्ट झालं तर आपण पॉडकास्ट मध्ये काहीतरी सांगायला हवं ना, म्हणून आपण भीक मागायची आहे. तुला पॉडकास्ट मध्ये सांगण्यासाठी भीक मागायची आहे? या ओंकार, यू नो आय सॉ वन पॉडकास्ट. तिथे ना एक माणूस होता, भिकारी होता तो. आय टेल यू, त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि देन तो फेमस झाला. या ओंकार, आपल्या दोघांचा पण व्हिडिओ असा बाहेर आला ना तर लोकांना आपल्याकडे बघून आहे ना अशी दया आली पाहिजे, कीव आली पाहिजे आपली. कशाला? आधी येते ती माझ्याकडे बघून लोकांना. कशाला आली पाहिजे? आपलं कपल बघून त्यांना आनंद व्हायला पाहिजे ना. आणि आपण ऑलरेडी मोठे आहोत, परत गरीब होऊन मोठे होण्यात काय फार? ओंकार, दॅट्स माय ड्रीम. दिस इज युअर ड्रीम? या, दॅट्स माय ड्रीम. गरीब होणं ड्रीम आहे? या, भीक मागणं ड्रीम आहे? या माझा एक असा खडबडलेला नवरा असेल अँड देन वी बोथ आपण असं भीक मागू रस्त्यावर आणि मग लोक आपल्याला हात चाल निकाली दॅट सेफ फूट असं करतील. काय साला स्वप्न आहे यार. कशासाठी आहे ती स्वप्न मला खरंच कळत नाही. अगं चांगलं घर आहे आपल्याकडे, बेड आहे, त्या बेडवर मस्त लोळून पिडून पडू, 4-5 बंगले आहेत आपले. कशासाठी? बट देयर इज नो फन ना. तुझ्या फनच्या संकल्पना जरा वेगळ्या आहेत. या समथिंग क्रिएटिव्ह. या हे क्रिएटिव्ह नाहीये. आपल्याला भूक लागेल ना तेव्हा तू कुत्र्याच्या तोंडून पोळी पळव. गपगा गपरे, काय बोलते अगं तू? काय बरी आहेस ना तू? कुत्र्याच्या तोंडात पोळी काय पळव? दिस इज रोमॅन्टिक ना बाबा. मी कुत्र्याच्या तोंडातनं पोळी पळवणं हे रोमॅन्टिक आहे? मी वेगळी स्वप्न बघत होतो. मस्त कुठेतरी प्रागला जाईन, पॅरिसला जाईन, आयफेल टॉवर बनेन. तर तू काय मला सांगतेस कुत्र्याच्या ह्याच्यातली पोळी पळव? सरीला हो म्हणा. का? तुमच्यातलं टॅलेंट ओळखलंय तिने. मॅम, तुमचं सँडविच. बाया, व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? हिरवी चटणी. Ew! What do you mean? Hilvi? हिरवी चटणी. हेच परत इंग्लिश ऍक्सेंट मध्ये सांग. ग्रीन चटणी. Oh my gosh, I can't eat this. तुमच्याकडे ते फ्रेंच मध्ये सॉस नाही आहे का? नाही माहिती मला, नाही माहिती. फ्रेंच मध्ये सॉस बाबा, आय कांट ईट दिस. नो, माझे टेस्ट बड्स आहेत ना त्याच्यावर इफेक्ट होतो. हा सौंदर्याचा समुद्र जरा जास्तच खारट नाही? मला त्यात पोहायचंय. तुला काय करायचंय? निघ नाही इकडनं, जा ना. But I राहू दे. I can't eat. You eat this, yeah. ऐक 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 I ऐक. can't. Oh my हे बघ, gosh. हे बघ, आता तुला फ्रेंच मदर सॉस नाही तर तू इथे खाऊ शकत Listen, नाही. listen बाबा, तुला ते हे माहितीये का? साऊथ सुदान देश माहितीये का? आहे ना? का गेला तो पण? No, no, no. आहे ना, तो जगातला सगळ्यात गरीब देश आहे. यू नो ना दॅट. मग त्याचं काय? त्याच्यात आपण जायचं आहे आणि तिथे ना काय होतं, हेलिकॉप्टर मधून पाव टाकतात खाली, लोक भांडतात, मारामाऱ्या करतात, मर्डर्स होतं. माय गॉड, आपण तिथे सेटल होऊया आणि तू माझ्यासाठी पाव आण. तिकडे मारामारी करत मी पाव आणू? पाव आण. इथे बाजूला 2 रुपयाला मिळतोय पाव. 2 रुपयाला. तिकडे वेगळी भांडणं चालू आहे. तू घे ना पाव भाई, तू घे. मला नको, तू घे बाई, कडक पण घे. अशी भांडणं सुरू आहेत तिकडे. तिकडे जाऊन मी मारामारी करून पाव. एक्सपिरियन्स साठी अरे यार. कसला डोंगलाचा एक्सपिरियन्स हवाय? पॉडकास्ट मध्ये काय सांगूया अंका? अरे नको सांगू ना पॉडकास्ट मध्ये. तुला कशाला काय सांगायचंय पॉडकास्ट मध्ये? सगळ्यांना दुःख का मांडायचंय पॉडकास्ट मध्ये? बरं सोड, खरं खरं कशाला सांगतेस? खोटं सांग. बट दिस इज नॉट रिअल. नो, पण खरंच काय आहे यार? खरं टचच नाहीये ना ओंकार त्याला. मला ना ते जगायचंय. ऐक ना, आय सॉ द पिक्चर. त्याच्यामध्ये लोक पाईप मध्ये राहतात, तिथेच कपडे घालतात, वाळत वगैरे. आपण तसं राहतोय. ओके, नाही नाही नाही, हे पागल झाली आहेस काय? पाईप मध्ये काय राहा? आपण एक काम करूया, आपण ना झोपडीमध्ये राहूयात. तिथे पाऊस पडल्यावर पाणी गळेल आणि मग आपण वाट्या लावूया, चमचे लावूया, द बाल्टी काइंड ऑफ थिंग ते लावूया. त्याच्यात तुझ्या पाणी बंगल्याला वर करूया. भोका पाड ना. वर भोका पाड बंगल्याला. तिकडनं जो पाऊस येईल ना, मी आ करून उभा राहीन त्या भोका खाली वाटल्यास. पण ओंकी नको ना ग. लिसन ना बाबा, काय? त्याच्यात रिअल टच नाहीये ना. ओके फाईन चिलॅक्स या बाबा, चिलॅक्स. ओके फाईन. नको तेव्हा मिठी मारू नको. नको तेव्हा मिठी मारू नको. नको तेव्हा मिठी मारू नको. ओके, लिसन आपण एक काम करूया, आपण ना मरीन्सला जाऊया. ओके, आणि तिथे मी बाटल्या उचलते, तू लोकांच्या कानातले मळ काढ. या, चल.
मी लोकांच्या कानातले मळ काढू? या बाबा सोड. अशी आहेस जरा पागल मुलगी. हे बघ, पैसे देऊन क्रिएट केलेली गरिबी असते ना, त्यात आनंद असतो. खऱ्या गरिबीत आनंद नाहीये. प्लीज ओंकार. आपण जेव्हा TMW मधनं चुलीवरची भाकरी खायला जातो ना, तो आनंद आहे फक्त. खरंच चूल फुकायची वेळ येते आणि तोंडात जेव्हा धूर जातो ना, तेव्हा कळते गरिबी काय येते. कळलं का? पैसे देऊन जा ना तुम्ही. मला हॉट्समध्ये राहायचं आहे, मला बाकड्यावर बसायचं आहे, मला हे थापायचे, गोबर थापायचं आहे, आय विल डू दिस, आय विल डू दॅट. ते करा, ते छान आहे. पण जेव्हा रोज तसं करावं लागतं ना, तेव्हा कळतं गरिबी काय आहे. ओंकार प्लीज या. ओंकार प्लीज नाही. आनंदाने कोणी गरीब होत नाहीये आणि परिस्थितीमुळे गरीब होत आहेत लोक. मूर्ख कुठली? मला भिकेचे डोळे मी फक्त ऐकलं होतं, आज बघतोय. काय सर, मी डोक्यात काय विचार केलेले. सगळ्या देशातनं जाऊन फ्रीज मॅग्नेट आणि चिकटावीन सगळ्या फ्रीजला. सगळं गेलं, सगळं गेलं. काय स्वप्न होती माझी, मस्त पैकी तिकडे मायामी बीचवर यार धावेल. ही मुल तू मला काय सांगतेस? लोकांच्या कानातले मळ काढ. मी माझ्या कानातला मळ नाही काढला कधी. मी लोकांच्या कानातले मळ काढू? ओंकार प्लीज या. ओंकार प्लीज प्लीज काय नाही, मला नाही. तू निघ बाबा. हे असली सेम काय सेम सेम? तुम्ही सगळे बॉयज सेम असता. ओके, तुम्हाला सगळ्यांना माझा पैसा हवाय. हो या, आय जस्ट वांट टू टेल यू. कोण? गेट आउट. तू घेणार? यू जस्ट गेट लॉस्ट. तू गेट लॉस्ट. यू गेट लॉस्ट. मला नको सांगू. एक मंडपाचं कापड गुंडाळून आलीये. मला सांगते 28 नंबरची पोरगी सुद्धा इज्जत काढून गेली. बिचारा 3 डॉट. ए गप्रे गप. कशाला येतोस तू? तुझ्यामुळे तू नरटी लावतोस मला. तू एवढे अवघड पेपर सोडवायला घ्यायचे कशाला तुम्ही? बस तुझ्या हॉटेलमध्येच येणं बंद करणार आहे मी. त्यापेक्षा नशीब बदलते का बघा. गप्पा रे. तुला मी आणतो बुलडोझर आणि तुझ्या हॉटेलवर टाकतो. गप्पा, एकच मिनिट थांब. या 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 या. राजू, हा. तुझ्या बंगल्यावर मामा म्हणून येऊ काय ग? मी काम मला सगळं येतं. झाडू काढता येते, हे लादी पुसता येते, गार्डन साफ करता येतं, सगळं येतं. एकदम खूपच छान परफॉर्मन्स होता. व्हेरी वेल डन. थँक्यू. बघ आपल्या हासारसे काय म्हणतात प्रसाद दा. श्रमेश, आम्ही ना तुझ्याकडे ते वरून फेकलेल्या पावासारखे बघत असतो. मी भिकाऱ्यासारखी वाट बघत असतो. कधी येशील, कधी येशील. लाजवाब, मजा आली, खूप मजा आली. शिवा कडक. थँक्यू सर. थँक्यू सो मच. काय बेरिंग पकडलं होतं आणि भयंकर कॉन्फिडेंटली कॅरी केलं स्वतःला. दिसतेस पण खूप गोड. मजा आली. राऊत, या सिरीजमध्ये तुझं कौतुक करणं थांबवलं पाहिजे, कारण तू ती बापच करतोस ही सिरीज. मजा आली. आणि इथे मी वाचतोय संकल्पना शुभांकर मोटे. येस. वा 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 वा. शुभंकर मोटे हा सचिन मोटे सरांचा मुलगा आहे आणि तो खूप दिवस आपल्या सेटवर येतो आणि फायनली त्यांची कॉन्सेप्ट आलेली आहे. येस. सो शुभांकरचं खूप मनपूर्वक स्वागत आपल्या कुटुंबामध्ये. जोरदार आपण त्यासाठी टाळ्या वाजवूया आणि अशी आशा करूया की येणाऱ्या वर्षभरात तो वडिलांना क्रॉस करेल कॉन्सेप्ट्समध्ये. वा 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 वा. तथास्तु तथास्तु तथास्तु. मंडळी, विक्रम वेताळच्या गोष्टी आपण भरपूर ऐकल्या, पण आज आपण एका वेटरच्या गोष्टी ऐकणार आहोत. त्यामुळे तुम्ही सजीव हास्याची मेजवानी अनुभवण्यासाठी जी घेऊन मंचावर येतात हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. थँक्यू सर, थँक्यू. नाही 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 सर, सर थँक्यू सर. चाका दांडे साहेब, तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून माझं गोष्ट ऐकायला तयार झालात ना, त्यासाठी खूप थँक्यू सर. खूप खूप थँक्यू. म्हणजे केवढं थँक्यू. आता ऐकायला तर पाहिजे. पिक्चर बनवायची म्हणलं गोष्ट ऐकायला लागेल की. हा ते आहे. गोष्ट ना ऐकता कसा काय पिक्चर बनवणार? नाही नाही नाही. पण जोरदार झाला पाहिजे बरं का. हो हो. कचकाडा पिक्चर झाला पाहिजे एकदम. येस येस. झनाटा झाला पाहिजे. सनाटा म्हणजे सर कचकाडाच आहे picture. सोडायचंच नाही आपलं. थिएटर मध्ये दुसऱ्या कोणाचं पिक्चर असलं की नाही
सगळं मागं पडलं पाहिजे आपल्या अरे सर बस तुम्ही तो हेच आहे सर जनाटा कचकाडा झाला पाहिजे. एकदम कचकाडा जोरदार होऊन द्या. फॅमिली ड्रामा असला लिहिलाय ना सर कचकाडा लोकं हसता हसता कधी रडायला लागतील ना त्यांना पण कळणार नाही सर. काय सांगताय वा, 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 असं वा. आधी काही खायला वगैरे मागूया का म्हणजे सांगू की सांगू वेटर 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 आला. अरे देवा बोला की काय पाहिजे खायला. ही द्या पहिलं 2 कॉफी द्या. कॉफी देऊ का आधी? हा आणि खायला काय सांगायचं ही द्या फव द्या 2 फव देऊ का फव मग? द्या 2 हा देतो बरं का. मला जरा यायला टाइम लागला तर मग माझ्या खवळू नका बरं का. नाही, नाही, तसं तर काय तो नाही. काय कोण मीच आहे ऑर्डर घ्यायला आणि ऑर्डर परत आणून द्यायला पण मीच आहे. बाकी दुसरं पोर नाही इथं कोण. मग मला माझं येऊन करावं लागणार आहे. चालते असू द्या. आधी मग कॉफी आणू का मग फव आणू मी आधी? तुझ्या जन जीव हा, जे पहिलं होईल ते आणा असं काही नाव काय म्हणलं तुझं बाबा नाव आहे माझं. बाब्या होय बरं बाब्या. बाब्या आणजी काय असेल ती लवकर आणतो बरं का. कॉफी झाली तर कॉफी आधी आणतो नाही तर मग फवज आधी आणतो. काय पोर गेल्या का हा सर असली पोर नाही ती बघायला मिळत बरं का. नाही 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 एवढं प्रामाणिक होतं का हा हा, बघून ठेवा. सुरू करू सर करा सुरू करा सुरू करा. हा तर सर पिक्चरचं नाव आहे पाकातला हलवा. काय नाव आहे पाकातला हलवा. पाकातला हलवा. हा सर पाकात ते सध्या गोड ते पदार्थांची नावं ठेवायचा ट्रेंड आहे ना. होय का? गुलाबजाम गुलकंद मुरांबा हे जलेबी तर म्हटलं एक जरा ट्रेंड फॉलो करूया. तसलं आहे होय हा. तसलं करताय का तुम्ही तसलं आहे, हा. ट्रेंड भारी आहे मग भारी आहे हा. मग विषय नाही चांगला आहे मग हा. पाकातला हलवा. तर सर स्टोरी आहे आपल्या हृदयेंद्र नगरकर आणि हृदया नगरकर यांची. हृदयेंद्र 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 सोपं ठेवा की हो पप्या ठेवा बाब्या ठेवा रेखा ठेवा. बाब्या रेखा कसं जुळतंय की नाही हो नाही सर हृदय ते नाही हो. सध्या सर कठीण नावांचा ट्रेंड आहे ना सर. हं. हा म्हणजे पर्जन्य तक्षशिला इक्ष्वाकू त्यानं चालतो पिक्चर त्यांनी हे होणार पिक्चर चालणार ट्रेंड फॉलो करायचं. मग तुमच्या ह्यानं करा मग हा. करा ट्रेंड बिंड तसलं करा सगळं मग हा तर सर आपला हे पाकातला हलवा. पाकातला हलवा. गोष्ट सुरू होते तेव्हा हृदयेंद्र आणि हृदयानी सर एक महाबळेश्वरला खूप मोठं फार्म हाऊस घेतलेलं आहे बर. आणि त्याची वास्तुशांत आहे. बर आता ह्या दोघांनी त्यांच्या फॅमिलीला त्यांच्या मुंबईच्या घरात बोलवलंय. आता हृदयेंद्र नगरकर जो आहे त्याची फॅमिली आहे नगरची. बर आणि आपली हृदया जी आहे ती मूळची नार्वेकर. सो तिची फॅमिली आहे कोकणातली. बर तर इथे आपण काय करतोय नगर आणि कोकण हे 2 लहेजे आपण इथे फिल्ममध्ये मिक्स केलेले आहेत. 2 कल्चर आपण इथे मिक्स केलेले आहेत. असं. म्हणजे दोन्हीकडचा ऑडियन्स आपल्या पिक्चरला येणार आहे आणि ही दोघं मुंबईत राहत आहेत. सो मुंबईचा ऑडियन्स आणि शहरातला ऑडियन्स पण एक येणार आहे सर. तिने किशात घातली ती तिन्ही की लगा ही बेस्ट केलंय तुम्ही. आणि ती ही पोरग कुठलं नगर अहिल्यानगर का अहिल्यानगर सगळे बघणार मग ठीक आहे मग चालते हा, मग चालते. कॉफी आणली तुमची तुम्ही कॉफी म्हणलं होतं आधी मग कॉफी घेऊन आलो. फव नाही आणलं मी कारण फव अजून थंड आहे ती. चालेल, तर कॉफी तेवढी कुठं गेली हाय ती तेवढी प्या. हा थंड करू नका. नाही. थंड कॉफीमुळं मग खून होतो. काय काय ओय काय बाब्या उपीट देऊ का अजून आणून काय खायचं नाही आहे? नाही नाही काय म्हटलं आता मी काय म्हणलं उपीट देऊ का म्हणलं तुम्हाला थंड खायचं. कॉफीचं काय म्हटलं हा थंड कॉफीमुळं खून होतो माणूस माणसाला मारून टाकतो. कॉफी थंड करू नका. हा सर तर हे आपण महाबळेश्वरला सगळे निघालेले आहेत सर. आपली हृदयेंद्राची फॅमिली आणि हृदयाची फॅमिली. आता ही फॅमिली पण सर खूप मोठी आहे सर. म्हणजे हृदयेंद्राच्या फॅमिलीमध्ये आहेत काका मामा आणि काकांची बायको मामाची बायको त्यांची 2 मुलं आजी आणि आत्या. कोण कोणाचा झालाय कोण कोणाचाच नाही झालं सर. बाब्या नाही का आता आला काहीतरी म्हणला ती कॉफी पेल्यामुळे खून झालाय ती कुणी कुणाला मारला असं. अरे सर काय मला नाही माहिती सर. मी वाचू का पुढे. वाचा वाचा हा, वाचू ना वाचा, हा, हा, कुठपर्यंत ऐकलंय सर. ही ती होतं ना ही पाकातला हलवा पहिल्यापासून
वाचतो सर. वर वाचा वर वाचा. मध्ये नको लय. हा, नाही, पटापट आपलं जेवढं असेल तेवढं सांगा. हा. तर मग सर हृदयेंद्र आहे, हृदय आहे, त्यांनी घर घेतलेलं आहे, फार्म हाऊस घेतलेलं आहे, त्याची वास्तू शांत आहे. सगळे आता निघालेले आहेत आणि सगळे मुंबईवरनं महाबळेश्वरला निघालेत. इथे आपलं ट्रायव्हल सॉन्ग आहे सर, पिकनिक सॉन्ग. इथे आपण काय करणार, इथे सगळ्या कॅरेक्टरचं इंट्रोडक्शन होणार गाड्या थ्रू आणि महाबळेश्वरला गाडी पोहोचणार आणि सगळे महाबळेश्वरला फिरत असताना बाब्या आला. बाब्या नाही आला सर महाबळेश्वरला, सगळे महाबळेश्वरला फिरत असताना ही तुमचं फव राहिली होती ती फव मी तुम्हाला आता आणून दिली. वाईज गरम करायला 10 मिनिटं लागतात ना, ती 10 मिनिटं घेतली, फव गरम झालं. तुमची ऑर्डर मी पूर्ण केली, कॉफी पण झाली, फव बाब्या. बोला की काय म्हणला तुम्ही? कॉफीमुळे काय खून होतो म्हणला? काय थंड कॉफीमुळं खून होतो साहेब, नुसत्या कॉफीमुळं नाही होत. माणूस माणसाला मारून टाकतो मग त्याच्यामुळं. कस काय म्हणजे? ती माझ्या बापाला आहे का नाही, त्याला गरम कॉफी पियाची लय सवय होती, तर ती माझ्या आईला सारखं कॉफी मागायचा, गरम कॉफी दे, गरम कॉफी दे. तर माझी आई आहे का नाही, त्याला गरम कॉफी द्यायची. पण माझं बाप आहे का नाही लय आगाऊ होते, ती आहे का नाही थंड करायचं कॉफी आणि मग पियाचं. ती म्हणजे लय उशिरा पियाचं. कॉफी थंड झाली की मग परत लय चिडायचं. मग ती माझ्या आईला लय मारायचं, कारण कॉफी लय थंड व्हायची. मग ती आईला मारायचं सारखं मारायचं. एकदा मग मी लय बघितलं आणि मग माझ्या आईला वाचवण्यासाठी माझ्यातलं लिकरू बाहेर आलं आणि मी आणि आईनं मिळून बापाच्या कॉफीमध्ये विष टाकलं आणि बापाला मारून टाकलं आणि मग 3 बॉड्या पुरल्या. तुम्ही फव खा. ओ बोला की साई, तो आतला टेबल बघा. त्यांची दोन्ही ऑर्डर पटकन चल. दिलेली आहे ती. चालू द्या साहेब. हां तर साहेब आपली महाबळेश्वरला गाडी पोचलेली आहे. सगळे गाडीतनं निघालेले आहेत, आता मार्केटमध्ये शॉपिंग करतायत आणि मज्जेत आहेत सगळे. 3 बॉड्या कोणाच्या पुरल्या मग? 3 बॉड्या नाही पुरलेल्या सर. आपण आता एक मारलाय, 3 बॉड्या कशा काय पुरल्या? मला नाही माहिती सर. हे जे बोललेला जर तो खरं असेल तर त्यांनी आता खरं जेलमध्ये असलं पाहिजे. ती सोडावं, ती महत्वाचं नाही. ते महत्वाचं आहे. ते कसं महत्वाचं नाही सर? तुम्ही लेखक आहे ना? हा मी लेखक आहे. डोकं लावा की जरा. काय जर एक माणूस मेलाय, 3 बॉड्या कशा पुरल्या? सर मी माझ्या ह्याचा लेखक आहे सर, मला ते नाही माहिती सर, खरंच नाही माहिती सर. अरे तुमचं कळलं की हो, तुमचं काय होणार आहे? महाबळेश्वरला पिकनिक सॉन्ग होणार आहे सर. कळलं हो तुमचं. महाबळेश्वरला पिकनिक सॉन्ग होणार काय? घरातली सगळी गेले ती हातात हात घेऊन नाचणार, दमणार, गाडी पकडून घरी जाणार. काय वेगळं आहे तेव्हा? सर वेगळं आहे सर. 3 बॉड्या कोणाच्या पुरल्या? सर नाही माहिती सर, मला खरंच नाही माहिती सर. एक माणूस मेलाय, 3 काय होतंय माहितीये का? ही येतंय सांगून जातंय, माझ्या डोक्यात भोंगा लागलाय, पांजाळल्यागत झालंय मला. कळतंय का तुम्हाला? म्हणजे ह्यानं कसं एका ह्याच्यात सांगून टाकलं की नाही जीव मोकळा होईल. हो अर्धवट सांगतंय ती. येते का लक्षात तुमच्या? तर मग जाऊ द्या ना त्याला. जो अर्धवट सांगतोय त्याच्याकडे का लक्ष देत आहे? ज्याला गोष्ट पूर्ण करायची आहे त्याच्याकडे लक्ष द्या ना सर. असंच होतं सर, जे अर्धवट सांगतायत ना त्याच्या मागे जग चाललंय. ज्याला गोष्ट पूर्ण करायची आहे तो कोणाला नको आहे सर. सर प्लीज एकदा माझी गोष्ट तर ऐकून घ्या ना सर, प्लीज सर. सर हां सर का कुठपर्यंत ऐकलंय तुम्ही? हे जे ते पाकातला हलवा, पाकातला गुलाबजाम. पाकातला गुलाबजाम नाही सर, हलवा सर. पाकातला हलवा. सर म्हणजे तुम्ही आधीपासून काहीच ऐकलं नाहीये. मी खूप सांगितलंय सर. नाही तसं नाही. ही आपलं पटापट सांगा, बरोबर सांगा, आपलं काय विषय नाही. बर काय होतंय माहितीये का तुम्हाला? कळतंय काय होतंय? येतोय गोष्ट सांगतोय म्हणजे ह्यानं एक मारला नाही, 3 बॉड. आपण बाब्या सर बाब्या इकडे सर. अजून काय तुम्हाला खायला द्यायचं आहे का? म्हणजे उपीट आहे, शिरा पण आहे. नाही शिरा मध्ये पाणी. ही तर बस. तुम्ही जरा उठा सर. काय बाजूला जरा इकडे उठा जरा, इथं बस. नाही उठा की जरा, थांबा ना तुम्ही यार. मी 3 बॉड्या पुरल्या त्या. बसलं मग अरे बस ना बाबा इथं. मालिक माझा बस पडा बस. हे बघ आता मी सांगस तोवर इथनं उठायचं नाही. मग मालकांना. अरे बाप मी विचारतोय तेवढंच सांगायचं. आता बोला की मग. एक जण मेलाय, 3 बॉड्या कोणाच्या पुरल्या ते?
काय झालं साहेब, माझा बाप ऐका नाही, त्याला ऐका नाही, गरम कॉफी प्यायची. ए परत नको पहिल्यापासून सांगू. झालं ते कळलं मला. तू सांगू दे त्याला तू इकडे उभं राहा माग. कॉफी थंड झाली तेव्हा त्याच्यात आधीच इष्ट टाकलं होतं ना, तर ती कॉफी पिताना तेव्हा त्यानं मरायच्या आधी मॅथ्यूज केळीवाल्याला घरी केळी घेऊन बोलावला होता. एक तुझ्या केळीवाल्याचं नाव मॅथ्यूज आहे? सिरियसली? तो वसईचा होता ना, त्याच्यामुळे त्याचं नाव मॅथ्यूज होतं. तर त्यानं त्याच्या सांगू द्या, मध्ये मध्ये बापानं ऐका नाही, कॉफी पिता पिता मॅथ्यूजला म्हणला केळी आणतोस का, तर ती केळी घेऊन येत होतं. आणि जेव्हा ती आलं तेव्हा माझा बाप ती इश पिऊन खाली घरात पडला होता. ती मॅथ्यूजनं बघितलं. मग मला आणि माझ्या आईला काय करायचं ती कळना झालं. मग मी म्हणलं आता माझ्या आईला वाचवण्यासाठी तिच्या लेकरालाच काहीतरी करावं लागल, म्हणून मग ऐका नाही त्या मॅथ्यूजला दरवाजात आल्या ऐका नाही 2 दाराच्या मध्ये असं अडकवून लॅच लावून मग चिरडून मारून टाकलंय मॅथ्यूज. मग त्याच्यानंतर माझ्या बापाची बॉडी घरात पडली. मॅथ्यूज आणि त्याच्या हातातली केळी घराच्या बाहेर पडली. 2 वाड्या झाले त्या. 2 बोड्या झाले त्या. दोघांनी आहे का नाही साहेब, त्या दोघांनी आमच्या गार्डन घराच्या मागे जी होतं त्याच्यामध्ये पुरलं. आणि तिथं कोणीतरी बघितलं आणि तिथं तिसरी बॉडी तुम्ही पुरलेली आहे. अहो 3 बोड्या एक्साइट झाल्या काय त्या. होताय 3 बोड्या सर? झाल्या त्या. अरे एक्साइट काय होताय? 3 बॉड्या त्यांनी 2 मर्डर केलेत सर. हे करू दे हो, त्याचं काय नाही. तिसरा कोणी बघितलंय ते सांगा मला. नाही तेव्हा मग आम्ही हाय का नाही बॉड्या पुरून मग शहर सोडून गावी निघून गेलो. मग तिसरी बॉडी कोणाची पुरली? आम्ही गावी गेलो का नाही तेव्हा मग माझ्या बापाच्या बहिणीचा म्हणजे माझ्या आत्याचा फोन आला. हा म्हणजे आत्याला सगळं कळलं. आत्याचा काटा तुम्ही काढलाय. आत्याला तुम्ही तिसरी बॉडी आत्याची आहे. नाही, आत्याचा असा चालता फोन, बाब्या कसा विचाराय. हे कशाला सांगतोयस मग? याची काय गरज आहे सांगायची? गप्पा बस ना मग, महत्वाचं आहे ते सांग ना. सर तुम्ही बॉड्यांचं गेसिंग गेम खेळू नका. इथे खूप डेंजरस वाटतंय हे ऐकायला. हे जर खरं असेल ना आपण पण अडकू सर. काय नाही अडकू तू, मला कळलं पाहिजे. तुम्ही मला सांगा पुढं. आता तिसरी बॉडी कोणाची आहे? माझ्या बापाला कॉफी पियाची सवय आहे. परत नको रे, परत पहिल्यापासून कुठे सांगतोयस तू? सांग ना तिसरी बॉडी नाव घेऊन. थांबशील का जरा आता? ती बापानं मॅथ्यूज केळीवाल्याला बोलावलं ना तेव्हा बापानं माझा फोन लावला होता त्याच्या मैत्रिणीला विहानशीला. एक तुझ्या बाबांच्या मैत्रिणीचं नाव विहानशी आहे? आता सध्याचा ट्रेंड आहे ना, सगळे अशीच नावं ठेवत्या ती. पण ती काय आहे ना साहेब, ती काय साधा फोन नव्हता. माझ्या बापाला लय हाऊस होती, त्यानं व्हिडिओ कॉल केलता विहानशीला. आणि त्याच्या हातात एका कप होता आणि दुसऱ्या हातानं केळीवाल्याला बोलावलं ना, तर मग फोन कुठं ठेवायचा म्हणून खिडकीवर ठेवून सगळं त्यानं माझ्या बापानं केलं ना. तर तेव्हा मग व्हिडिओ कॉल चालू होता. ही मला आणि माझ्या आईला ना कळलं नाही. तेव्हा मग तिनं सगळं विहानशीनं व्हिडिओ कॉलवरनं सगळं बघितलं ना. ते तिच्या समोर माझा बाप मेला आणि तिच्या समोर मी मॅथ्यूजला मारला. तिला सगळं कळलं होतं. तर तिनं त्याचं रेकॉर्डिंग केलं आणि मग मला आणि माझ्या आईला ब्लॅकमेल करायला लागली. मग मी तिला म्हणलं तू एक काम कर बाय, तू ना आमच्या गावाला ये, आपण तिथं भेटून मोक्ष लाव. तर तेव्हा ती आली मग तिकडं. तर आम्ही तिला तलावाजवळ घेऊन गेलो. तिला म्हणलं काय हाय भानगड ती सांग. तर मला म्हणली 1 कोटी रुपये द्या. तर माझ्याकडे तेव्हा 25च रुपये होते म्हणून व्यवहार फिसकटला. ह्या घडीला हे खरं आहे का खोटं आहे ह्यावर हे पण मला आता कळत नाहीये सर. नाही मला सर तुम्ही रडताय का सर? मला ही तिसरी बॉडी कोणाची होती? मग तेव्हा तिनं मग ती विहानशी म्हणली 25 रुपयात मी नाही तयार होणार, मी पोलिसांनी सांगणार. मग तेव्हा माझ्यातल्या लेकरानं आईला वाचवण्यासाठी विहानशीला तलावात ढकललं आणि तिची खूनभरी माग केली. म्हणजे काय? तलावातल्या मगरीनं खाऊन टाकलं तिला. तिला जर मगरीनं. अरे मग तिसरी बॉडी कोणाची पुरली? माझ्या सिनेमाची सर.
माझ्या सिनेमाची बॉडी पुरतोय तो, हळूहळू माती टाकतोय सर. अरे यार, तुमचं काय सिनेमा चाललंय? हे तर मेन सिनेमा आहे. अरे सर हे खरं आहे, हा जेलमध्ये पाहिजे. अरे तुम्ही जी बोलताय ती तुम्ही रचलेलं होतं. महाबळेश्वरला जाते ती डान्स भोगलंय हे ना. त्यांनी सजा भोगली पाहिजे सर, खरं तर. थांबा जरा तुम्ही. तिसरी बॉडी कोणाची होती मला कळलं पाहिजे आत्ताच्या आत्ता. तिसरी बॉडी कोणाची होती? हिम्मतरावची. कोण हिम्मतराव? ती मी आणि माझी आई जेव्हा विहानशीला तलावात ढकलला का नाही तेव्हा तिकडे बाजूच्या झाडावर हिम्मतराव मावाचं पोळं काढत होता. त्यानं बघितलं, त्यानं झाडावनं बघितलं, त्याला वरनं सगळं दिसलं. ते खाली उतरलं तेव्हा मी दगडानं ठेचून त्याला मारून टाकलं. कारण माझ्या लेकराला त्याच्या आईला वाचवायचं होतं. त्याला मारलं आणि मग त्याच झाडाखाली मी त्याला पुरून टाकलं आणि मग 3 बॉड्या पुरल्या आणि मग माझ्या आईला मी वाचवलं. माझ्या आईला जर कोणी काय करणार असेल ना तर मग मी नाही मग त्याला सोडणार. मी सगळं करीन माझ्या आईसाठी. कोण आहेस तू? KGF चा रॉकी आहेस? माँ के लिए कुछ भी, माँ सबसे बड़ी योद्धा, हीरो नाही विलन. कोण आहेस तू? मासाठी सगळं करतोय, मासाठी सर काही पण बोलतोय सर. हा लेखक जरा शांत बसा. तुम्ही कळतंय का तुम्हाला? मी शांत. अरे स्टोरी बघा की काय आहे. हो सर. अहो गोष्ट थ्रिलर आहे सर आहे. सस्पेन्स. मी असं होतो डोळ्यातनं पाणी यायला लागले. अरे पिक्चर मगरी बिगरी टाकली ते. तू एक दोन तुम्ही मारा की मग. का मारू? त्याच्याशिवाय कसा पिक्चर चालायचा मग? अहो सर खरंच आपल्याकडे आहेत ना वेगळ्या गोष्टी. अरे काय करताय का तुम्ही? केवढं ट्विस्ट दिले ती माणसं. तुमच्याकडे काय ट्विस्ट आहे हो? सर आहे सर आहे. अरे इकडे बघा की 4 मेले ती 3 पुरले ती. या कळणं झाले शेवटपर्यंत. तिसरं कुणाला पुरलंय, दुसरं कुणाला पुरलंय, कोण कुणाला मारतंय शेव. अरे लगा माझी नजर हल्ली नाही ह्याच्या समोर न लगा. काहीतरी पुचा बाब्या मालकानं गोष्टी आणीत बसलाय. मला तिकडे बाप हुंडाकतोय कधीपासून. चल जातो मी. बापाला का चल पळ. माझा आय नाही. काय रे? बोला की आई मला आली नाही आज भांड्याला. ती येणार आहे. ती आता हिम्मतरावकडे भांडे घासते. मग मॅथ्यूसकडे जाईल आणि विहानशी ताईनं पण आज बोलवलंय भांडे घासायला. ती भांडी पण घासायला जाईल. बाप काय म्हणतोय बघ तसं. त्याच्यानंतर चालू कर. मग मी जातो लगेच. बाप्पानं बोलवलंय तर. दादा 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 इकडे दादा इकडे दादा इकडे. बोला दादा काय देऊ? ह्याचा बाप आहे जन्मापासून नाही. यानं सांगितलं आता काय बापाला खून केलाय, मॅथ्यू मारलाय. आई येडा येते. अच्छा तू येईल त्या गिरायकाला गोष्टी सांगत बसते. उद्या येऊन विचारा हीच गोष्ट. नाही सांगायचं. तुम्ही तुमचं काम करा, नका नागून आदाला त्याच्या. सर माझी स्टोरी सर. लेखक बसा बसा. हा तर करा महाबळेश्वर बंद. महाबळेश्वर घाला चुलीत. एक काम करा सर. बाब्याची गोष्ट तुम्ही लिहाय घ्या. नाही सर त्याचा खरं कबुलीचा बाब आपण लिहायला ती घ्या. नका सांगू तुम्ही. तुम्हाला जुळणार आहे का नाही? जुळणार सर. जुळणार आहे का नाही? शिका जरा पोराकडनं. लागा एवढूच पोरग आहे. काय गोष्ट काय स्टोरी लिहिलेली आहे. सर माझी गोष्ट पण तुम्ही जरा थांबायच्या. बापाला भेटलं पाहिजे मला. सर. ए बाब्या सर ए बाब्या हो. प्रसाद सर एक 2 स्किटच्या मध्ये पचकन एक नरेशन करून घेऊया काय व्हॅनिटी मध्ये? मी बाब्याला बोलवणार. वाजव. वा 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 वा. खरोखरच बाब्याची स्टोरी जास्त इंटरेस्टिंग होती. एकदम जराटा परफॉर्मन्स. मजा आली. येस प्रसाद दा. काय शब्द आहे तो? कचकटा. काय? काचकड. कचकाटा. कचकटा. कचके असतं ना कचकाटा. एकदम कचकटा परफॉर्मन्स होता. खतरनाक. गोस्वामींसाठी आणि प्रथमेशसाठी भयंकर टाळ्या. टेरिफिक कॉन्सेप्ट होती. टेरिफिक. आणि कमाल प्रेझेंट केलं तुम्ही तिघांनी. सावत्या कडक. कडक. कारण तू आम्हाला रिप्रेझेंट करत होतास. तुझ्या फिलिंग जशा जातो तसं आम्ही त्याच्यात ह्याच्यात जात होतो. त्यामुळे तू जो पाकात लालवा बाजूला केला तेव्हा आम्ही पण राऊत मस्त नेहमीप्रमाणे कडक. पीपी तुझ्याबद्दल माझ्याकडचे शब्द संपलेत. कृती राहिली म्हणून मी येतोय. लाजवाब.
सरांची परवानगी असेल तर अजून एका व्यक्तीला मला आज मंचावरती बोलवायचं आहे. चालेल? येस. अँथनी प्लीज स्टेजवर ये. मेकअप डिपार्टमेंट मधील अँथनी दादांसाठी जोरदार टाळ्या. महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना माझं सांगणं आहे, जे जे हास्यजत्रेवर निस्सीम प्रेम करतात, जे हास्यजत्रेचे हार्डकोर फॅन्स आहेत, त्यांना हा चेहरा माहिती आहे. कारण अँथनी हे आमचे मेकअप आर्टिस्ट आहेत आणि ते हॉटेलच्या स्किटमध्ये असतातच. प्रत्येक वेळेला मला अँथनीचा खूप हेवा वाटतो, कारण दरवेळेला प्रत्येक वेळेला त्याच्यासमोर नवीन एक मुलगी किंवा दोन मुली असतात. पण आज अँथनी एकटा होता Yes. आणि त्याच्यासमोर लॅपटॉप होता. Yes. तेव्हाच मी ओळखलं की काहीतरी ट्विस्ट आहे. त्वरित होताच. थँक्यू अँथनी, थँक्यू. वा दादा, थँक्यू अँथनी बाय. सोनाली ताई. अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम परफॉर्मन्स, व्हेरी नाईस गाईज. मंडळी, लग्नाचा शॉट या सिनेमाची टीम आज आपल्या जत्रेत सहभागी झालेली आहे. त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर्वप्रथम या सिनेमाचे निर्माते अभिषेक कोळी सर, काय सांगाल अनुभव या सिनेमाच्या निर्मितीचा? थँक्यू सो मच. 6 फेब्रुवारीला महाराष्ट्राला शॉट लावणारं एक मूवी येते. त्या मूवीचं नाव आहे लग्नाचा शॉट. सो सगळ्यांनी प्लीज बघा आणि प्रतिसाद द्या. थँक्यू सो मच सर. संगीताविषयी तुम्ही काय सांगाल योगिता मॅम? नमस्कार. संगीत करताना खूपच आम्हाला मजा आली. ओव्हरऑल खूप एक्सपिरियन्स मस्त होता. तर या मूवीमध्ये तुम्हाला ऑल टाईपचे सॉंग्स पाहायला मिळतील, रव, रोमॅन्टिक, डान्सिकल. तर तुम्ही खूप एन्जॉय करा आणि सिनेमाला खूप प्रेम द्या. 6 फेब्रुवारीला सिनेमा नक्की पहा. थँक्यू. थँक्यू योगिता मॅम. नमस्कार, मी मंगेश सुनील. तर बेसिकली एखादा मुलगा जेव्हा लग्नाच्या वयात येतो तेव्हा त्याच्या काय अपेक्षा असतात? त्याची बायको सरळ, साधी, भोळी असावी. मग हळूहळू जसं वय वाढत जातं, मग त्यानंतर एक एक अपेक्षा कमी होत जातात. मग नंतर एकदमच जेव्हा म्हणजे वय वाढतं आणि आपण तेव्हा आपल्याला मुलगी मिळतच नाही, मग तेव्हा जो डोक्याला शॉट लागतो ना, म्हणजे अपेक्षा तर नसतातच, बाबा मुलगी मिळू दे, फक्त कशी पण असू दे, फक्त मुलगी मिळू दे. तर असं माझं कॅरेक्टर आहे. आणि त्याच्याबद्दल डिटेलमध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला 6 फेब्रुवारीला लग्नाचा शॉट बघायला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघावंच लागेल. थँक्यू. आम्ही नक्की पाहू. थँक्यू मंगेश. येस, या सिनेमातील संगीताविषयी तुम्ही काय सांगाल प्रवीण सर? लग्नाचा शॉट हे टायटलच ऐकून आम्हाला शॉक लागलेलं, कारण की हे लग्नाचं शॉट करताना एक म्युझिक व्हरायटी वेगवेगळी द्यावी आणि डिरेक्टर सरांचा पण तशीच अपेक्षा होती आणि त्या पद्धतीने म्युझिक झालं आहे. तुम्हाला ते नक्की आवडेल. 6 फेब्रुवारीला जाऊन तुम्ही नक्की लग्नाच्या शॉटला भरपूर प्रतिसाद द्या. थँक्यू. थँक्यू सर. हा सिनेमा शूट करतानाचा काही किस्सा आहे का? तुमचा अनुभव कसा होता? सिनेमा खूप सुंदर झालेला आहे. सर्वांनी खूप छान काम केलेलं आहे आणि वेगवेगळ्या लोकेशनला जाऊन आम्ही शूटिंग केलेलं असल्यामुळे ह्या सिनेमामध्ये लोकेशन्स खूप वेगवेगळे आहेत. 6 फेब्रुवारीला रिलीज होतो सिनेमा. चित्रपटगृहात जाऊन सर्वांनी चित्रपट पाहावा असा सिनेमा आहे. थँक्यू राजेश सर. अक्षय, तू या सिनेमाचा लेखक आणि दिग्दर्शक आहेस, तर दोन्ही महत्त्वाच्या भूमिकेत आहेस. काय सांगशील? आमचा लग्नाचा शॉट हा चित्रपट म्हणजे एका लग्नातून पळून आलेला नवरा म्हणजे आमचा अभिजित आमकर, जो एक गोड हिरो आहे, आणि लग्नातून भाग्य आहे हुई दुल्हनिया जी आहे ती आमची प्रियदर्शनी. तर जेव्हा नियती या दोघांना एकत्र घेऊन येते तेव्हा त्यातून निर्माण होणारा गोंधळ, त्यातून निर्माण होणारे वेगवेगळ्या पद्धतीचे विनोद आम्ही खूप युनिक पद्धतीने सर्वांच्या समोर घेऊन येतो आहे. तर हा आमचा प्रामाणिक प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रभर 6 फेब्रुवारीला रिलीज होतो आहे. तर सर्व प्रेक्षकांना आणि सर्व मित्रांना आणि त्यांच्या सगळ्यांच्या आवडीच्या व्यक्तींना सर्वांना मी विनंती करतो की आमचा चित्रपटगृहात जाऊन बघा आणि आमच्या चित्रपटाला खूप खूप प्रेम द्या. धन्यवाद. नक्कीच. थँक्यू अक्षय. प्रभादा, तुम्ही काय सांगाल या चित्रपटातील तुमच्या भूमिकेविषयी? माझ्या वाटेला चांगली महत्त्वाची भूमिका आहे सिनेमामध्ये आणि मी फार मजा केली त्या भूमिकेमध्ये, नेहमीसारखीच. तर ती जबरदस्त भूमिका जी आहे ती तुम्हाला चित्रपटात जाऊन बघायला मिळेल. तर येत्या 6 फेब्रुवारीला आमचा हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतो आहे. तर तुम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा. धन्यवाद. येस प्रभादा, आम्ही नक्की बघू. येस प्रिया.
नायिकेची भूमिका आहे, लग्नाचा शॉट, असं मस्त म्हणजे ट्रेलर पाहिलेला आहे, फारच अप्रतिम असा ट्रेलर झालेला आहे. तू काय सांगशील या सिनेमातील तुझ्या भूमिकेविषयी, अनुभवाविषयी? या मंचावरती स्वतःच्या कलाकृतीबद्दल प्रमोशन करताना एक उगाचच पोटात गोळा येतो तसं आत्ता झालंय. पहिल्यांदाच अक्षय दिग्दर्शन लेखन करतोय आणि त्याने अत्यंत मेहनतीने आणि जिद्दीने हा सिनेमा बनवला आहे. तर आय एम रिअली ग्लॅड की आज तो या मंचावरती प्रमोट होतोय. या सिनेमात एका पळून आलेल्या मुलाची आणि एका पळून आलेल्या मुलीची गोष्ट आहे आणि ते आपापल्या घरातनं नाही तर आपापल्या लग्नातनं पळून आलेले आहेत. इथून गोष्ट सुरू होते. तर आणि तो जो मुलगा आहे तो अत्यंत शांत, निरागस, अबोल या कॅटेगरीतला आहे आणि मुलगी जी आहे ती अत्यंत आगाऊ, खोडकर, हट्टी, पण तितकीच खरी आणि प्रेमळ, गोड अशी आहे. तर हे कॉम्बिनेशन स्क्रीनवरती बघायला खूप मजा येणार आहे आणि आमच्या रोमॅन्टिक गाण्याला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. अभिजित आणि माझ्या जोडीला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. तर आय एम रिअली एक्सायटेड 6 फेब्रुवारीसाठी. आपली हास्यजत्रा जसं निखळ मनोरंजन करते तसंच हा सिनेमा देखील निखळ मनोरंजन करणार आहे आणि सगळ्या वयोगटासाठी प्रत्येक प्रकारच्या कंपनीसोबत तुम्ही हा सिनेमा पाहू शकता. सो जरूर बघा 6 फेब्रुवारीपासून चित्रपटगृहात लग्नाचा शॉट. येस, आणि लग्नाचा शॉटसाठी तुम्हा सगळ्यांना सोनी मराठी आणि महाराष्ट्राची हास्यजत्राच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. आणि आज आमच्या जत्रेत सहभागी झाला त्याबद्दलही मनापासून धन्यवाद. तर मंडळी, हास्याचा हा प्रवास असाच चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोप घेण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन.